लोकसभेच्या रिंगणातून बारामतीच्या रिंगणामध्ये पुन्हा महादेव जानकर यांची एंट्री होणार अशी चर्चा आहे। महायुतीकडून जानकरांना बारामती लोकसभा उमेदवारी देऊन सुप्रिया सुळेंचा पराभव करण्याची खेळी फडणवीस खेळणार अशी शक्यता वर्तवली जाते। महादेव जानकर हे महायुती सोबतच असल्याचं त्यांनी काल जाहीर केलं होतं आणि त्याचबरोबर महादेव जानकरांना एक जागा दिली जाणार असं तटकरेंनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर ती जागा आता बारामतीची असेल आणि सुप्रिया सुळेंचा पराभव करण्यासाठी फडणवीसांनी मोठी खेळी केल्याची चर्चा रंगली आहे। बारामतीच्या रिंगणात पुन्हा महादेव जानकर, सुनेत्रा पवार निवडणुकीतून माघार घेणार, सुप्रियांच्या पराभवाचा भाजपचा मास्टर प्लॅन। बारामती लोकसभा मतदारसंघातली निवडणूक भाजपनं खूपच मनावर घेतली आहे। बारामतीतून सुनेत्रा पवार लढणार असल्याचं जवळपास निश्चित असताना भाजपनं रणनीती बदलली आहे। बारामतीचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवारांऐवजी बारामतीतून भाजपकडून महादेव जानकरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे। बारामती वगळता इतर 5 विधानसभा मतदारसंघात अजित पवारांविरोधात नकारात्मक वातावरण आहे। शिवाय विजय शिवतारेही अजितदादांविरोधात माघार घ्यायला तयार नाहीत। त्याचा फटका सुनेत्रा पवारांना बसू शकतो। त्यामुळे मराठा नसलेला आणि सर्व सहमतीचा धनगर उमेदवार म्हणून महादेव जानकरांच्या नावाचा विचार होऊ शकतो। महादेव जानकरांनी 2015 साली 5.5 लाख मतं घेऊन सुप्रिया सुळेंचा पराभव शक्य असल्याचा आत्मविश्वास महायुतीला दिला होता। बारामतीची जागा राष्ट्रवादीच्या नावावर असल्यानं जानकरांना घड्याळ चिन्हावर लढायचा प्रस्ताव दिला जाऊ शकतो। रविवारी जानकर महायुती सोबतच आहेत ही घोषणा सुनील तटकरेंनी केली। हा नक्कीच योगायोग नव्हता। शिवाय जानकरांना एक मतदारसंघ सोडला जाणार असल्याचं तटकरेंनी सांगितलं होतं, पण तोही जाहीर करण्यात आला नाही। लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। योग्य वेळेला 2-3 दिवसातच कुठला जागा कुठला मतदारसंघ वगैरे या संदर्भातला तपशील हा नंतरच त्या ठिकाणी जाहीर केला जाईल। जानकर भूमिका बदलण्यामागे बारामतीची ऑफर असू शकते। 2 दिवसांआधी महादेव जानकर मवियाच्या संपर्कात होते। त्यांनी अचानक भूमिका बदलल्यानं सगळेच आश्चर्यचकित आहेत। महादेव जानकर जी मेरे हिसाब से वो महाविकास आघाड़ी में भी आना चाहते थे, उनकी बातचीत चल रही थी। अब वो अचानक जाकर गले मिलते हैं देवेंद्र फडणवीस को, तो कौन से विचार आपका, कौन से विचारधारा? जनमताचा कानोसा घेण्यासाठी अशा चर्चा घडवून आणल्या जाऊ शकतात। राजकारणात काहीही शक्य आहे। त्याच न्यायानं जानकर हातात घड्याळ बांधून बारामतीच्या रणांगणात उतरले तर नवल वाटू देऊ नका। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।